तर शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयाची तपासणी करण्यात आली आहे। एलबीसी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून ही तपासणी झाली आहे। सांगोल्यातील उत्तर सभा संपताच पोलीस पथक त्यांच्या कार्यालयात पोहोचलं आणि त्यांनी तपासणी केली। सांगोल्यात शहाजी बापू यांचं भाजपला कडवं आव्हान पाहायला मिळतं आणि निवडणुकीच्या बरोबर 2 दिवस आधी ही छापेमारी आपण पाहतोय। आता सांगोल्यामध्ये उभा आहे। एकंदरीत बघितलं सांगोल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यानंतर शहाजी बापू यांची उत्तर सभा झाली होती। त्या सभा झाल्यानंतर आता खरं तर एकंदरीत बघितलं तर शहाजी बापू यांच्या ऑफिसला एपीएसटी पथक आणि जे भरारी पथक आहे त्यांनी आता तपासणी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिलं तर शहाजी बापू भाजपचे आणि शिवसेनेने भाजपला कडवं आव्हान उभं केलं होतं। त्याचंच कुठंतरी आता चर्चा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। शहाजी बापूच्या ऑफिसला सुद्धा आता एपीएसटी पथक पोहोचलेलं आहे। जे कार्यकर्ते आतमध्ये होते त्यांना सुद्धा आतमध्येच ठेवण्यात आलं होतं। जे बाहेर होते त्यांना बाहेर थांबवण्यात आलं होतं। शहाजी बापू सुद्धा आतमध्ये ऑफिसमध्ये आहेत। त्यांना सुद्धा बाहेर येण्यास बंदी घातलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आज पाहिलं तर शहाजी बापू यांच्या ऑफिसला एपीएसटी पथक आणि जी भरारी पथक यांनी आता तपासणी सुरू केल्याचे आपल्याला पाहायला मिळते। पुढारी न्यूज सांगोला।